नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. प्रश्नासोबत एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे. ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. याचा PDF हा आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. त्यासाठी टेलिग्राम चॅनल आणि लक्ष्य सरकारी नोकरी हे यूट्यूब चॅनल दोन्ही ठिकाणी आपल्याला जॉईन आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. प्रश्न शेवटपर्यंत नक्की पाहिजे. सर्व प्रश्न महत्त्वाचे आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत. पहिला प्रश्न आहे, अलीकडेच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून ते कोणत्या खात्याचे मंत्री होते? लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर अलीकडेच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे आणि ते पर्याय अ शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री होते बघा धर्मेंद्र प्रधान. तर यांनी त्या पदाचा राजीनामा आज नुकतंच सोपवलेलं लक्षात ठेवायचं आहे. थोडीशी माहिती पाहूया. धर्मेंद्र प्रधान यांचा जन्म आहे 26 जून 1969 सालचा. ठिकाण आपण पाहिलं तर तालचेर, ओडिसा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत? तर भारतीय जनता पार्टी BJP या पक्षाशी ते संबंधित आहेत. त्यांनी आतापर्यंत भारताचे शिक्षण मंत्री, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे. आता ते कोणत्या पदावर होते? तर ते शिक्षण मंत्री या पदावर होते आणि त्यांनी त्या पदाचा आता राजीनामा हा दिलेला आहे. त्याचं कारण तर दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलन आणि नीट परीक्षा वाद जो आहे तर तो अतिशय चिघळला होता. भरपूर ठिकाणी हिंसा, आंदोलन वगैरे पेटली होती. त्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी 25 जुलै म्हणजे आजच्या दिवशी मंत्रिपदाचा राजीनामा हा जाहीर केला किंवा सुपूर्द केलेला लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या पदाचा राजीनामा दिलेला आहे? तर लक्षात ठेवा, प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. शिक्षण मंत्री. शिक्षण मंत्री होते धर्मेंद्र प्रधान, ज्यांनी या पदाचा राजीनामा हा दिलेला आहे. उपोषणाला कोण कोण बसलं होतं? सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके. दोन्ही नावे लक्षात ठेवायची आहेत. अभिजित दिपके CJP संस्थापक आहेत, कॉक्रोच जनता पार्टी. दुसरा प्रश्न आहे, कॉमनवेल्थ स्पर्धा 2026 ज्याला आपण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणतो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न. यामध्ये आपण 3 प्रश्न याबाबत कव्हर केलेले, जे तिन्हीचे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण कॉमनवेल्थ स्पर्धा 2026 किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 तर यामध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिलेले आहे? 2026 जी काही आवृत्ती आहे तर या आवृत्तीतील पहिलं पदक भारताला कोणी मिळवून दिलं? त्यांचं नाव आहे बघा पर्याय क झंडू कुमार. झंडू कुमार यांनी बघा 2026 ज्या काही कॉमनवेल्थ स्पर्धा सुरू आहेत तर त्यामध्ये भारताला पहिलं पदक हे मिळवून दिलेले आहे. नाव आहे झंडू कुमार. प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो, याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. खेळाडूचं नाव आहे झंडू कुमार. राज्य जर आपण पाहिलं तर हरियाणा राज्याशी ते संबंधित आहेत. खेळ प्रकार कोणता आहे त्यांचा? तर पुरुष हेवीवेट पॅरा पॉवर वेटलिफ्टिंग. पुरुष हेवीवेट पॅरा पॉवर वेटलिफ्टिंग या खेळ प्रकारात त्यांनी पदक जिंकलेलं आहे. कोणते पदक जिंकलेले आहे? कांस्य पदक जिंकलेलं आहे. आणि 2026 मधील कॉमनवेल्थ स्पर्धेचं खातं आपल्या भारतासाठी त्यांनी उघडलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. जसं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर यांनी खातं उघडलं होतं भारताचं, तसं आता इथे झंडू कुमार यांनी भारताचं खातं हे उघडलेलं आहे. कोण आहे ते? तर पॅरा पॉवर लिफ्टिंग आहेत. कोण? झंडू कुमार. कामगिरी आपण पाहिली तर 181 किलो आणि 190 किलो असे यशस्वी लिफ्ट करून 130.9 गुण मिळवत भारताला स्पर्धेतील पहिलं पदक हे त्यांनी मिळवून दिलेलं आहे. आता इथे प्रश्न पडला असेल भरपूर जणांना, लवलीना बोरगोहाई. परंतु लवलीना बोरगोहाई थोडीशी माहिती पाहिजे अगोदर. जे काही कमी खेळाडू आहेत बघा या स्पर्धेमध्ये, तर कमी खेळाडू असल्यामुळे लवलीनाला उपांत्य फेरीत बाय मिळाला. काय? तर बाय मिळाला. उपांत्य फेरी कोणती? उपांत्यपूर्व तर सेमीफायनल. सेमीफायनलमध्ये तिला बाय मिळाला आहे. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत तिला बाय मिळाला आहे आणि त्यानंतर ती थेट उपांत्य फेरीत सेमीफायनलमध्ये पोहोचली.
बॉक्सिंगचा नियम असा असतो की जो काही खेळाडू असतो तर तो उपांत्य फेरीत पोहोचतो आणि त्याला किमान कांस्य पदक किंवा ब्रॉन्झ पदक हे नक्की मिळतं. म्हणजे बॉक्सिंगचा एक नियम आहे, जो खेळाडू हा उपांत्य फेरीत पोहोचतो त्याला किमान कांस्य पदक ब्रॉन्झ पदक हे नक्की मिळतं. आता भरपूर जण म्हणत असतील की 2026ची जी काही स्पर्धा आहे कॉमनवेल्थ स्पर्धा, तर या स्पर्धेमध्ये पहिलं पदक हे लवलिना बोरगोहेन यांनी मिळवलं, परंतु त्यांना फक्त ते जाहीर झाले, म्हणजे त्या बाय मिळालेल्या होत्या आणि त्यासाठी त्यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला, परंतु त्यांचं जे काही एक पदक असतं बघा, तर ते आता इथे फिक्स झालेलं आहे, फक्त फिक्स झालेलं आहे, त्यांना अजूनपर्यंत प्राप्त झाले नाही. फिक्स का होतं, तर एक नियम आहे, जो उपांत्य फेरीत पोहोचतो त्याला किमान कांस्य पदक मिळतंच. पुढे त्यांना स्पर्धा खेळायची असते, कांस्य पदक नंतर रौप्य पदक, सुवर्ण पदक ते मिळू शकतात, परंतु एक जे काही कांस्य पदक आहे तर ते आता त्यांना मिळणार हे पक्क झालेलं आहे. म्हणून जर आपण पाहिलं तर लवलिना बोरगोहाई यांचं एक पदक आणि भारताला पहिलं पदक कोणी मिळवून दिलं यामध्ये, तर झंडू कुमार यांनी मिळवून दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. फक्त यांचं जे काही पदक आहे तर ते फिक्स आहे, पहिलं पदक हे झंडू कुमार यांनीच मिळवून दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, 23वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026चं आयोजन कोठे करण्यात आले? प्रश्न हा महत्त्वाचा आहे. बघा, मगाशीच सांगितलं 3 प्रश्नात यामध्ये एक प्रश्न याच्या अगोदरचा होता, आता हा दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करत आहोत. दुसरा प्रश्न काय आहे, 23वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा किंवा कॉमनवेल्थ गेम्स 2026 याचं आयोजन कोठे करण्यात आलं? तर याचं आयोजन आपण पाहिलं तर ते ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. थोडंसं एक्स्ट्रामध्ये डीपमध्ये गेलं तर ऑस्ट्रेलिया या ठिकाणी यावर्षीच्या कॉमनवेल्थ स्पर्धा होणार होत्या, परंतु त्या ठिकाणी न होता तिचं आयोजन ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आवृत्ती किती आहे? 23वी आवृत्ती होती, लक्षात ठेवायचं आहे. होती म्हणजे सध्या सुरू आहे. कॉमनवेल्थ स्पर्धा जिची पहिली स्पर्धा आपण पाहिली तर ती 1930 मध्ये आयोजित करण्यात आली होती. ठिकाण कोणतं होतं? कॅनडा. कॅनडामध्ये कुठे? तर हॅमिल्टन. हॅमिल्टन शहरामध्ये कॅनडामध्ये पहिली आवृत्ती पार पडली होती 1930 मध्ये. याचं आयोजन आपण पाहिलं तर दर 4 वर्षांनी आयोजन केलं जातं, म्हणजे आता 2026ला आवृत्ती सध्या सुरू आहे, तर ते याच्या अगोदरचं आयोजन कोणत्या वर्षी असेल तर 2022. आता कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं ते देखील पुढे आपण कव्हर केलेलंच आहे. तर दर 4 वर्षांनी याचं आयोजन हे केलं जातं. या अगोदर स्पर्धा जर आपण पाहिली तर त्या अगोदर ब्रिटिश एम्पायर गेम्स असं तिला म्हटलं जायचं होतं, परंतु 1978 मध्ये राष्ट्रकुल खेळ हे नाव निश्चित झाले. म्हणजे जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली तेव्हा ब्रिटिश एम्पायर गेम्स म्हणून ती स्पर्धा सुरू झाली होती. हळूहळू जशी काही स्पर्धा पुढे गेली तसं त्याचं नाव बदलत 1978 मध्ये राष्ट्रकुल खेळ असं नाव निश्चित झालं. परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता थोडीशी महत्त्वाची माहिती. आवृत्ती होती 23वी. ठिकाण कोणतं आहे? ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी. स्कॉटलंड ग्लासगो या ठिकाणी दुसऱ्यांदा आयोजन हे करण्यात येतं या स्पर्धेचं. यापूर्वी 2014 साली देखील यांनी आयोजन केलं होतं. 2026च्या स्पर्धा ऑस्ट्रेलिया येथे होणार होत्या, मगाशीच आपण पाहिलं बघा, परंतु त्याचं आयोजन हे ग्लासगो या ठिकाणी करण्यात आलं आहे. या स्पर्धेचा शुभंकर आपण पाहिलं तर फिनी हे या स्पर्धेचा शुभंकर आहे. ग्लासगोचा जो युनिकॉर्न आहे. आता युनिकॉर्न जर आपण पाहिलं तर युनिकॉर्न हा स्कॉटलंडचा राष्ट्रीय प्राणी आहे, लक्षात ठेवायचा आहे. हा प्रश्न इथे महत्त्वाचा ठरतो. शुभंकर काय आहे? फिनी, जे ग्लासगोचे युनिकॉर्न आहे आणि युनिकॉर्न हा स्कॉटलंडचा राष्ट्रीय प्राणी आहे. या स्पर्धेमध्ये पदार्पण केलेल्या 2 शहरांनी 2 देशांनी, ते 2 देशांची नावे आहेत गॅबॉन व टोगो. गॅबॉन व टोगो या 2 देशांनी या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे. या स्पर्धेत काही वगळलेले प्रमुख खेळ देखील सहभागी आहेत. त्यामध्ये आहे हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, नेमबाजी, क्रिकेट, स्क्वॅश, टेबल टेनिस. या स्पर्धा ज्या आहेत, खेळ आहेत, तर ते या ठिकाणी वगळलेले आहेत. भारताचा या स्पर्धेमधील 19वा सहभाग असणार आहे. सर्वप्रथम सहभाग हा 1934 साली नोंदवला होता लंडन या ठिकाणी पडलेल्या स्पर्धेमध्ये, जिथे आपण भारताने सर्वप्रथम पदार्पण केलं होतं. 1930ला सुरुवात झाली आणि दुसऱ्या वेळी जी काही स्पर्धा भरली 1934 मध्ये, तर त्या ठिकाणी भारताने पदार्पण हे केलं होतं. आवृत्ती किती आहे? 22वी आवृत्ती आहे.
23वी आवृत्ती आहे ही आणि 22वी मगाशी आपण पाहिलं तर ते 22वीचं आयोजन हे बर्मिंगहॅम या ठिकाणी करण्यात आलं होतं, ज्यामध्ये भारताने 22 सुवर्ण पदक जिंकले होते, 16 रौप्य पदक जिंकले होते आणि 23 कांस्य पदक अशी 61 पदके हे आपल्या भारताने जिंकत 4थे स्थान त्या ठिकाणी पटकावले होते. सर्वोत्तम कामगिरी आपली 2010 मध्ये होती, लक्षात ठेवायचं आहे. ज्या ठिकाणी भारताने 100 पेक्षा अधिक पदके ही पटकावली होती आणि पदक तालिकेमध्ये 2रे स्थान त्या ठिकाणी मिळवले होते. 4था प्रश्न आहे, महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिले AI सक्षम पक्षी अभयारण्य कोठे उभारले जात आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिले AI सक्षम पक्षी अभयारण्य जर आपण पाहिलं तर ते पर्याय क ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य जे भांडूप या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी भारतातील पहिलं आणि महाराष्ट्रातील पहिलं AI सक्षम पक्षी अभयारण्य हे उभारले जात आहे. थोडीशी माहिती, महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिले AI कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम पक्षी अभयारण्य जर आपण पाहिलं तर हे असणार आहे जे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य असणार आहे. ठिकाण आपण पाहिलं तर भांडूप पक्षी उद्यान परिसर येथे. निधी जर आपण पाहिला तर निधी हा महाराष्ट्र सरकारने जाहीर केला आहे किती, तर 45 कोटी एवढा निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. या प्रकल्पाचं क्षेत्रफळ आपण पाहिलं तर 20.9 हेक्टर एवढं या प्रकल्पाचं क्षेत्रफळ असणार आहे. थोडीशी महत्त्वाची जर एक्स्ट्रा माहिती आपण पाहिली तर पक्ष्यांच्या हालचाली, प्रजातींची ओळख आणि स्थलांतर मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी 1.5 किलोमीटर त्रिज्येत स्मार्ट AI कॅमेरे, ध्वनिक सेन्सर आणि ड्रोन बसवले जाणार आहेत. 5वा प्रश्न, ब्रिटनचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता AI मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? एक प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. न्यूयॉर्क शहरातील पहिले भारतीय वंशाचे महापौर कोण बनले होते? उत्तर माहिती असेल तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. न्यूयॉर्क शहराचे पहिले भारतीय वंशाचे महापौर कोण होते? उत्तर कमेंट करून सांगा. त्या अगोदर या प्रश्नाचं उत्तर पाहूया. ब्रिटनचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता AI मंत्री जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी कनिष्क नारायण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कनिष्क नारायण हे भारतीय वंशाचे आहेत बघा, भारतीय वंशाचे, लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांची त्या ठिकाणी AI मंत्री म्हणून नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. कुठे? ब्रिटनमध्ये. बघा, जन्म आपण पाहिला तर बिहारमधील मुझफ्फरपूर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता आणि वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी इंग्लंड वेल्स या ठिकाणी स्थलांतर केलं होतं. कोठे? वेल्स, इंग्लंड या ठिकाणी त्यांनी स्थलांतर केलं होतं. राजकारण जर आपण पाहिलं तर लेबर पार्टीचे ते राजकारणी आहेत. 2024 मध्ये वेल्समधून संसदेत जाणारे पहिले वांशिक अल्पसंख्याक खासदार जर आपण पाहिले तर हेच कनिष्क नारायण होते, जे वेल्स या ठिकाणी त्यांनी स्थलांतर केलं होतं वयाच्या 12व्या वर्षी. ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच कॅबिनेट स्तरावर हे स्वतंत्र AI मंत्रिपद निर्माण करण्यात आलेले आहे. ब्रिटनची राजधानी काय आहे माहिती असेल तर कमेंट करून सांगा. ब्रिटनच्या अलीकडेच नवीन पंतप्रधान देखील बनल्यात, जो 4-5 दिवसापूर्वीच आपण प्रश्न कव्हर केलेला आहे. त्याचं उत्तर देखील आपल्याला माहिती असेल किंवा येत असेल तर उत्तर कमेंट करून सांगत जावा. 6वा प्रश्न आहे फाईड. तर फाईडचे हंगामी अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर फाईडचे हंगामी अध्यक्ष जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता निलंबित झालेले आहेत अर्काडी डोर्कोविच हे फाईडचे अध्यक्ष होते. त्यांच्या जागेवर आता हंगामी अध्यक्ष म्हणून विश्वनाथन आनंद यांनी पदभार हा स्वीकारलेला आहे. विश्वनाथन आनंद भारताचे पहिले बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहेत, लक्षात ठेवायचे, पहिले बुद्धिबळ ग्रँडमास्टर. यांची फाईड आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती झाली. विद्यमान अध्यक्ष कोण होते? तर अर्काडी डोर्कोविच, ज्यांनी तात्पुरती माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर आनंद यांनी पदभार हा त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. विश्वनाथन आनंद भारताचे पहिले ग्रँडमास्टर आहेत. त्यानंतर विश्वविजेते आहेत भारताचे पहिले, आणि विश्वनाथन आनंद यांनी 5 वेळा विश्वविजेतेपद देखील जिंकलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे.
फाईड्सचे मुख्यालय आपण पाहिले तर लॉझेन किंवा लॉझनेस स्वित्झर्लंड या ठिकाणी फाईड्सचं मुख्यालय आहे. 7वा प्रश्न आहे, भारतात दरवर्षी कोणता दिवस हा आयकर दिवस म्हणून साजरा केला जातो? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, थोडीशी एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे. तर भारतामध्ये दरवर्षी आयकर दिवस जर आपण पाहिला तर तो 24 जुलैला साजरा केला जातो. 24 जुलैला. त्याचं कारण काय वगैरे सर्व डीप माहिती इथे कव्हर केलेली आहे. सुरुवात जर आपण पाहिली तर 1857चा जो काही लढा होता बघा, 1857चा लढा, तर या लढ्यानंतर ब्रिटिशांचे जे काही नुकसान झाले होते तर ते नुकसान झालेले भरून काढण्यासाठी सर जेम्स विल्सन यांनी 24 जुलै 1860 मध्ये प्रथम कर हा भारतावर लादला होता. केव्हा? तर 24 जुलै 1860 रोजी. कोणी? तर सर जेम्स विल्सन यांनी. कशासाठी? 1857चा काही लढा होता तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात ब्रिटिशांचे नुकसान झाले होते आणि ते नुकसान भरून काढण्यासाठी. भारतात आयकराची 157 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 2010 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. हा दिवस केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ द्वारे करदात्यांच्या राष्ट्राच्या विकासातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी पाळला जातो. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, कॉमनवेल्थ स्पर्धा 2026 मध्ये खालीलपैकी कोणास बाय उपांत्य फेरीत प्रवेश मिळालेला आहे? मगाशी आपण हा प्रश्न कव्हर केला होता. यावर प्रश्न विचारला जाईल कारण ही जी काही कॉमनवेल्थ स्पर्धा आहे तर यामध्ये कोणताही खेळ न खेळता एक नाव आहे बघा, लवलीना बोर्गोहाई, तर यांना बाय मिळालेला आहे आणि बाय मिळवत त्यांचं एक जे काही पदक आहे तर ते फिक्स झालेलं आहे. ते कोणतं? तर कांस्य पदक. मगाशी एक्स्ट्रा माहिती आपण पाहिलीच होती, इथे देखील पाहणारच आहोत. म्हणजे या स्पर्धेमध्ये अजून त्यांनी खेळही खेळला नाही आणि तरीही त्यांना एक जो काही पदक आहे तर तो फिक्स झालेला आहे. नाव आहे लवलीना बोर्गोहाई. ही भारताची बॉक्सर आहे. 2026 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत त्या 75 किलो वजन गटामध्ये समाविष्ट आहेत. या वजन गटात फक्त 5च खेळाडूंचा सहभाग झालेला आहे आणि त्यासाठी कमी खेळाडू असल्यामुळे लवलीनाला उपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाला आणि बाय जो मिळाला त्यामुळे त्या उपांत्य फेरीत म्हणजे सेमीफायनलमध्ये पोहोचल्या. आणि बॉक्सिंगचा हा जो काही नियम आहे तर तो नियम सांगतो की जो खेळाडू उपांत्य फेरीत पोहोचतो त्याला किमान कांस्य पदक म्हणजे ब्रॉन्झ पदक हे नक्की मिळतं. म्हणजे एक पदक त्यांचं त्या ठिकाणी निश्चित झालेलं आहे. चांगला खेळ खेळल्यानंतर त्यांना सुवर्ण पदक देखील मिळू शकतं आणि त्या ठिकाणी जो काही सहभाग आहे तर तो फक्त 5 खेळाडूंचा सहभाग त्या ठिकाणी असणार आहे. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. येणाऱ्या भरतीमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण त्यांना बाय मिळालेला आहे आणि एक पदक त्यांचं निश्चित झालेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. जे कोणत्याही परीक्षेची तयारी आपण करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला मित्रांसोबत शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.